हे हे संकेत विशेष आहेत. नक्कीच. कदाचित हाच तो क्षण जेव्हा या समुद्र मंथनातून आजवरचे सर्वाधिक मौल्यवान असे रत्न बाहेर येणार आहे. किंवा अमृत. पार्वती, हे संकेत कशाचे आहेत हे तुला कळतच असणार. आदिशक्तीच्या रूपाचे पुन्हा एकदा या सृष्टीत आगमन होते आहे स्वामी. या सृष्टीत पुन्हा एकदा आपले आगमन झाले देवी. हा अत्यंत आल्हाददायक क्षण आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते श्री महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. विष्णु पत्नीं क्षमां देवीं माधवीं माधव प्रियां विष्णु प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युत वल्लभाम्. ओम महादेव्यै च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. नारायण नारायण. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीतून लुप्त झाल्या आणि त्यांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी देव आणि दैत्य या दोघांनीही समुद्र मंथन करायचे ठरवले. होय स्वामी. आणि ह्या रत्नाची तुलना कोणाशीही होणे नाही हे आता साऱ्यांनाच कळून चुकले आहे. होय देवी, या समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या इतर रत्नांप्रमाणे आपली विभागणी देव किंवा दैत्यांमध्ये कशी होणार? आपण तर साक्षात आदिशक्ती स्वरूप आहात. आपण सर्वत्र आहात. अर्थात कुणा एकावर आपण थोडीच प्रसन्न होणार. इंद्रदेव, तुम्ही अगदी योग्यच बोलत आहात. पण आता श्री महालक्ष्मी देवीच ठरवतील की त्या कोणासह जातील. क्षमा असावी देवा, पण हे कसे शक्य आहे? का नाही? कोणते रत्न कोणाकडे जाणार हे त्रिमूर्ती ठरवणार आहेत. पण माते, मला इच्छित अशालाच मी वरेन. माधवा, महालक्ष्मी देवींचे चित्त अजूनही दुसरीकडे आहे हे स्पष्ट दिसत आहे. होय देवी, मी ह्या क्षीरसागरात एकरूप झाले होते. मला प्राप्त करण्यासाठी देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं. परंतु हे घडलं ते श्री विष्णूंमुळे आणि अजूनही मला त्यांचं दर्शन झालेलं नाही. मग तुम्ही त्यांना तसं सांगितलं तर ते दर्शन देणार नाहीत असं होणार नाही. पण देवी, तुम्ही इच्छिताला वरणार आहात
हे त्यांच्यापर्यंत पोहोचले असेलच. आणि जर असे झाले असेल तर ते नक्कीच प्रकट होतील. कोणास ठाऊक? महादेव, श्री विष्णूंनी महालक्ष्मी देवींना दर्शन दिलं नाही म्हणून त्या रागावणं स्वाभाविक आहे. श्री विष्णू यांना ठाऊक आहे की श्री महालक्ष्मी देवी यांच्या मनात नेमके काय आहे. श्री महालक्ष्मी देवी ह्या चंचल आहेत. त्यांच्या मनात जिथे येईल तिथे त्या जातात. तेव्हा त्यांच्या मनात सूर असुर हा भेदाभेद नाही. हो, देवांनाही त्या हव्या आहेत आणि दैत्यांनाही. ब्रह्मदेव, देव असो अथवा दैत्य, दोघांनाही त्यांना सांभाळून ठेवता येणार नाही. ते केवळ श्री विष्णूंनाच शक्य आहे. ब्रह्मदेव, श्री विष्णू श्री महालक्ष्मी देवींकडे नाही जाणार, तर श्री महालक्ष्मी देवी श्री विष्णूंकडे जातील. आणि म्हणूनच श्री विष्णू हे श्री वत्स आहे. श्री महालक्ष्मी देवी यांचा निवास. जिथे श्री विष्णू तिथे श्री महालक्ष्मी देवी, आणि जिथे श्री महालक्ष्मी देवी तिथेच श्री विष्णू. पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लाभाम्यहम. धनम मे लभतां देवी सर्व कामांश्च देहि मे. त्या क्षणी श्री महालक्ष्मी देवींना सर्वजण प्रसन्न करण्यासाठी तत्पर होते. त्यांची कृपादृष्टी असावी म्हणून देवेंद्रांनी त्यांच्यासाठी विशेष आसनाची व्यवस्था केली. नारायण नारायण. तर भक्तजन हो, नीट लक्ष देऊ नये का? त्यावेळी सर्व श्रेष्ठ नद्यांनी अभिषेकासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी सर्व औषधी दिल्या. गायीने पवित्र असे पंचगव्य दिले आणि वसंत ऋतूने चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली. ऋषींनी विधीपूर्वक माता श्री महालक्ष्मींचा अभिषेक केला. गंधर्व मंगल असे गायन करू लागले. नर्तकी अप्सरा नर्तन करू लागल्या. सर्वत्र मृदुंग, डमरू, ढोल, रणशिंग, शंख, वेणू, वीणा वाजू लागल्या. मुनिवर, हे वर्णन ऐकून मला त्यांचे दर्शन कधी होते आहे असे झाले आहे. स्वाभाविक आहे देवी. तुम्ही त्यांचे वर्णन करत असताना मला असे वाटते आहे की मी हे सारे कित्येकदा बघितले आहे. मी त्यांच्याशी बोलले आहे. होय देवी, सत्य आहे. मला त्यांच्याविषयी अजून सांगा मुनिवर. मला असं वाटतं आहे की त्यावेळी मी तिथेच होते. यांनी मला आश्वासन दिले आहे की श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंचे मला दर्शन घडेल. अजून कसे मला दर्शन घडले नाही? असे का होते आहे? म्हाळसा, श्री खंडेरायांचा शब्द असत्य कसा ठरेल? ते घडेल. आणि मला तर असं वाटतं की उद्याच्याच आख्यानात ते घडेल.